ह्या प्रश्नामध्ये टॅक्स असिस्टंट मीन्स 2022चा हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये खूप लोक म्हणजे खूप विद्यार्थी अवघडले, मतलब की सॉल्व नाही झाला होता हा प्रश्न. तर अगदी सोपी भाषेत आपण हा प्रश्न बघणार आहोत. 5 संख्याची सरासरी 25 आहे. जर त्यामधील 4 संख्या 30, 29, 25 व 20 असतील तर त्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी विषय आहे. ह्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकतच नाही, कारण की संख्या हे वेगवेगळी दिलेली आहे, म्हणजे की डिफरन्स सारखाच नाही आहे. म्हणून ह्यामध्ये खूप विद्यार्थी फसले होते. काय म्हणत आहे, 5 संख्याची सरासरी म्हणजे की आपल्याला 5वी संख्या 4 संख्या दिलेली आहे. 5वी संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे की 29, 25, 20 आणि 5वी संख्याला आपल्याला एक्स घ्यावाच पडेल. आणि हे किती आहेत? 5 आहेत. 5 इक्वल टू किती आहे? 5 संख्याची सरासरी 25 आहे. आता ह्या 5 125 होणार. यांचे प्लस करावं लागेल. किती येणार? 5 9 किती येणार? 14 14चे 4 हातच्याला 1 2 4 6 9 9 ना 1 10 104 येणार ना, हा एक्स जसा तसा. आता 104 मधून 125 मधून 104 वजा करावं लागतील. एक्स इक्वल 125 वजा 104 किती येणार? एक्सची व्हॅल्यू किती येणार? 21 येणार. आता तुम्ही बघत राहणार ऑप्शनमध्ये 21 कुठे गेलं. प्रश्न आतापर्यंत सुटला नाही. काय म्हणत आहे? तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी म्हणत आहे. त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी. आता 21 तर 20तून बी लहान आहे. म्हणजे की 3 मोठ्या संख्या म्हणजे की 30 प्लस 29 प्लस 25 यांची किती येणार? सरासरी करायची लागेल. तर 9 5 किती येणार? 14 हातच्याला 1 3 2 5 6 7 9 8 किती येणार? 84. आता भागाकार करा यांच्या. किती येणार? 3 1 3 2 6 2 राहिले 3 5 15 3 काटा 3 7 21 3 8 24 28 ही 5वी संख्या असणार. 28 ही आपली 5वी संख्या असणार. म्हणजे 5वी संख्या नाही असणार, हे 3 संख्यांची सरासरी असणार. 3 मोठ्या संख्यांची सरासरी असणार. त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी आहे. 5वी संख्या काय आहे? 21 ही 5वी संख्या आहे. 5वी संख्या. आपला आन्सर काय ना? 28. ऑप्शन क्रमांक 3 चौथा ऑप्शन क्रमांक 4 हा आपला उत्तर असणार. जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.